जय श्रीराम. नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. वाचूयात भाग 21. श्रीरामांनी सीतेला वनवासाची तयारी करण्याचे सांगून राजसभेकडे प्रस्थान केले. महाराज दशरथ राजसभेत पोहोचले होते. राजा दशरथांचा आशीर्वाद घेऊन पुढे वनवासाकडे प्रस्थान करावे असे श्रीरामांच्या मनात होते. राजसभेकडे जाताना त्यांना बंधू लक्ष्मण साध्या केशरी वस्त्रामध्ये राजभवनाच्या द्वाराजवळच उभा असलेला दिसला. श्रीराम समोर येताच लक्ष्मणाने वाकून त्यांना वंदन केले. श्रीरामांनी त्याला अयोध्येत राहण्याची सूचना देऊनही लक्ष्मण वनवासात जाण्यासाठी अगदी राजवस्त्रांचा त्याग करून आणि केशरी वस्त्र परिधान करून राजभवनाजवळ उभा होता. इतर सर्वांनी श्रीरामांसोबत वनवासात जाण्याची इच्छा दर्शवली होती, पण श्रीरामांनी विरोध केल्यावर माघार घेतली होती. मात्र लक्ष्मणाने त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतूनच व्यक्त होणे योग्य मानले. हेच श्रीराम आणि लक्ष्मणाच्या नात्याचे वेगळेपण होते. अनुज, मी तुला अयोध्येची देखरेख ठेवण्याची सूचना दिली होती. तू इथे आहेस म्हणून मी वनामध्ये निश्चिंत राहणार होतो. तू हट्ट धरू नकोस. तू अयोध्येत राहणेच संयुक्तिक आहे. इथे पिताश्रींची काळजी कोण घेईल? श्रीराम म्हणाले. दादा, त्यांची काळजी घेण्याकरता त्यांच्या राण्या आणि पुत्र अयोध्येतच आहेत की. राहिला प्रश्न अयोध्येचा, तर भरतही गुणी आणि विद्वान आहे. तो अयोध्येची योग्य ती काळजी घेईल. तो आता धावत पळत अयोध्येकडे निघालाच असेल. दादा, तू केवळ अयोध्येचे नाव पुढे करून मला थांबवत आहेस. मला वनवासात कोणताही त्रास होणार नाही. मी तुझ्याशिवाय इथे राहू शकणार नाही हे तू जाणतोस. तू स्वतःहून पर्यटनाच्या हेतूने भारत भ्रमण केले असते तर मी तुझ्यासोबत मुळीच आलो नसतो. पण तुझ्यावर अन्याय झाला आहे दादा, आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हा माझा धर्म आहे. तुला जी माता पित्यांची आज्ञा वाटत आहे तो माझ्या मते अन्याय आहे. मी त्यांच्या विरुद्ध विद्रोह करू शकत नसलो तरी मी तुझ्यासोबत अवश्य येऊ शकतो. श्रीरामांनी लक्ष्मणाला रोखण्याचा प्रयत्न थांबवला. त्याने क्षणभर त्याच्या वेशाकडे पाहिले. लक्ष्मणाच्या हातात एक लाकडी पेटी होती. तिच्याकडे बघत श्रीरामांनी विचारले, हे तुझ्या हातात काय आहे लक्ष्मण? दादा, या पेटीत खग, धनुष्य, बाण, कुऱ्हाड आणि इतर शस्त्र आहेत. अरण्यामध्ये फिरताना आपल्याला आपला रस्ता स्वतःच तयार करावा लागेल. काटेरी वृक्ष कापावे लागतील. हिंस्र पशूंचा संहार करावा लागेल. राक्षसांचे आक्रमण झाले तर धनुष्याचा उपयोग होईल. हा विचार करून मी शस्त्रास्त्र या पेटीत ठेवली आहेत. लक्ष्मणाने वनवासाची चांगलीच पूर्वतयारी केली होती. उत्तम. माझ्या प्रासादातून माझे धनुष्यही सोबत घे. प्रथमतः आपण महाराजांची भेट घेऊ लक्ष्मण. त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेऊनच वनवासास प्रारंभ करू. भरत आणि शत्रुघ्नाला भेटता आले असते तर फार चांगले झाले असते, किंतु त्यांची वाट पाहण्या एवढा वेळ आपल्याकडे नाही. दादा, एक प्रश्न विचारू का? लक्ष्मण काहीसा अवघडला. विचार. आपण अयोध्येच्या वनामध्येच निवास करणार आहोत की अयोध्येची सीमा ओलांडून दक्षिणेकडे जाणार आहोत? आपण प्रथमतः दक्षिणेकडे जाऊन ऋषींचे दर्शन घेऊ. त्यांच्याकडून तत्वज्ञानाची दीक्षा घेऊ. पुढे ऋषी जे तीर्थक्षेत्र सुचवतील त्याच तीर्थक्षेत्राजवळ निवास करू. दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केले. श्रीराम आणि लक्ष्मण राजसभेकडे निघाले. श्रीरामांनी राजसभेत जाऊन राजा दशरथांचे आशीर्वाद घेतले. दशरथांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्याच. ऐन तारुण्यात पुत्राला वनवासात जाण्याची आज्ञा देण्याचे कठोर कार्य त्यांच्या हातून घडले होते. वस्तुतः राजा दशरथांनी श्रीरामांना कोणतीही आज्ञा दिली नव्हती.
कैकेयीच्या मुखातून वर ऐकताच श्रीरामांनी वनवासात जाण्याचा निश्चय केला होता व राजा दशरथांच्या मनावरचे एक ओझे हलके केले होते. कारण राजा दशरथ स्वतःहून रामाला वनवासात जाण्याची आज्ञा देऊच शकले नसते हे श्रीरामांना ठाऊक होते. त्यामुळेच श्रीरामांनी वनवासात जाण्याची परस्पर तयारी केली. श्रीरामांसोबत लक्ष्मणही वनवासात जाणार असल्याचे राजा दशरथांना समजले. एका पाठोपाठ एक दुःखाचे डोंगर त्यांच्या भाव विश्वावर कोसळत होते. अनेक वर्षापूर्वी कैकेयीला दिलेल्या 2 वरांमुळे आज 2 पुत्रांना वनवासात जावे लागत असल्याचे पाहून राजा दशरथांना अपराधी झाल्यासारखे वाटू लागले. मात्र ज्या स्त्रीमुळे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला वनवासात जावे लागत होते तिचे मन अद्याप द्रवले नव्हते. तिला विजयाचा असुरी आनंदच झाला होता. ती केवळ भरताच्या परतण्याची प्रतीक्षा करत होती. मात्र इकडे राजा दशरथांचा प्राण आटत होता. त्यांच्या मनातून जगण्याची इच्छाच लुप्त झाली होती. केवळ श्रीराम आणि लक्ष्मणच नव्हे तर नव्या सुनेलाही वनवासात जावे लागणार आहे हे कळल्यावर राजा दशरथ निशब्द झाले. नव्या सुनेला वनवासात जाऊ दिले तर इतर प्रजाजन काय म्हणतील, राजा जनक काय म्हणतील. हा राजा एका सुनेलाही सुखी ठेवू शकला नाही. विवाह झाल्यावर काही दिवसातच तिला वनवासात कष्ट सोसावे लागतील, तेही केवळ माझ्यामुळे. मनात येणारा प्रत्येक विचार दशरथांना अपराधाच्या ओझ्याखाली दाबत होता. यानंतर आनंदाने जगणे दशरथांना कदापि शक्य होणार नव्हते. जीवनात सदैव विजय आणि आनंद पाहणारे राजा दशरथ वृद्धाप काळात अपराधीपणाच्या भावनेमुळे अतिशय खचले. त्यांचे दुःखही फार काळ टिकले नाही. त्या दुःखाने काही दिवसातच मृत्यूचे टोक गाठले व राजा दशरथांचा करुणामय मृत्यू झाला. अखेरच्या 2-4 दिवसांमुळे दशरथांचे संपूर्ण आयुष्य ही एक शोकांतिका ठरली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांसाठी 14 वर्षे राक्षसांच्या आणि पशूंच्या क्षेत्रात राहणे अतिशय अवघड कार्य होते. रघुकुळातील अनेक राजकुमार दरीत किंवा खाणीत कोसळून, नदीमध्ये बुडून किंवा याप्रमाणे नैसर्गिक संकटात अडकून यापूर्वीही मृत्युमुखी पडले होते. तो सर्व इतिहास ज्ञात असल्याने उर्मिलेचे मन केवळ विरहाच्या दुःखामुळे नव्हे तर लक्ष्मणावर ओढावणाऱ्या संकटांचा विचार करूनही खिन्न झाले होते. ती सुद्धा प्रासादात उपस्थित होती. मात्र आता लक्ष्मणासोबत संवाद साधण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. दुरूनच त्याच्याकडे बघायचे आणि ओल्या डोळ्यांनी निरोप द्यायचा, एवढेच ती करू शकत होती. आपल्या वेदनेला संयमाच्या कोंदणात बसून कर्तव्याची उदात्तता दाखवणंही तिच्या हातात होतं. हा अन्याय तिच्यावर कुणी जाणून बुजून केला नसला तरी अबोल राहून त्याचा स्वीकार केल्याने उर्मिला कदाचित इथेही दुर्लक्षित राहिली आणि पती सोबत वनवासात जाणाऱ्या सीतेच्या त्यागाला काळाने गौरवांकित केले. महामंत्री सुमंत्र शरयूच्या किनाऱ्यापर्यंत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला सोडण्यासाठी जाणार असे ठरले. श्रीराम शरयूपर्यंत रथातूनच जाणार होते. राजप्रासादाबाहेर रथ उभा होता. अयोध्येचे सर्व प्रजाजन त्या रथाभोवती जमले होते. त्या जनसागरातून रथ पुढे नेणेही कठीण होते. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेने महाराज दशरथांच्या चरणांना वंदन करून रथाकडे निघाले. अयोध्येचा नवा राजा राज्याभिषेकापूर्वीच अयोध्या सोडवून वनवासात जात होता. 14 वर्षे अयोध्येला भरताच्या पर्यायी राजवटीत जगावे लागणार होते. राजा दशरथ श्रीरामांना, लक्ष्मणाला आणि सीतेला रथामध्ये बसलेले पाहून
उभ्या जागीच कोसळले. त्यांच्या पायात त्राण राहिले नाही, मुखामध्ये शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य राहिले नाही. श्रीराम राजप्रासादातून जाताच महाराज दशरथ बेशुद्ध झाले होते. आता मात्र कैकेयीला विधवा होण्याची भीती वाटू लागली. महाराजांच्या मृत्यूचे खापर तिच्या मस्तकीच फुटणार होते. रथाभोवती असणारे सर्व प्रजाजन श्रीरामांना थांबवण्याचा हर प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या नावाचा जय जयकार करत होते. जनतेचे एवढे समर्थन, मंत्र्यांचे पाठबळ आणि राजाचा विशेष स्नेह संपादन करूनही श्रीरामांना राज्यारोहणाची लालसा झाली नाही. कारण राज्य करणे हे त्यांच्या तारुण्याचे उद्दिष्ट नव्हतेच. राक्षसांचा संहार करणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट होते. केवळ राजकुळात जन्म झाल्याने श्रीरामांना भावासाठी प्राण देणारा लक्ष्मण, निस्वार्थ प्रेम करणारी सीता, प्रजेचा स्नेह आणि मंत्र्यांचे समर्थन प्राप्त झाले असे नाही. त्यांनी ही सर्व नाती घडवली होती. अतिशय विश्वासाने, आदराने आणि प्रेमाने सर्वांचे मन जिंकले होते. ज्या वेगाने श्रीरामांनी सर्वांचे मन जिंकले, त्याहूनही अधिक वेगाने सर्वांचा त्यागही केला. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेचा वनवास सुरू झाला होता. रथ दंडकारण्याच्या दिशेने धावत होता. अयोध्येचे प्रजाजन रथा मागून येत होतेच. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मन अगदी रिते झाले होते. जणू अयोध्येच्या राजप्रासादातील प्राणच दूर गेला होता. उर्मिलेचे प्राणनाथही तिच्यापासून दूर घोर अरण्यात जात होते. सर्वत्र दुःख, शोक आणि निरुत्साह होता. उर्मिलेची पुढची वेदनादायी 14 वर्षे या तिघांची वाट बघण्यात जाणार होती.